नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणूक पार पडत असताना 4 तारखेला 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी देखील पार पडली आणि आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. 2014 आणि 2019ला जर आपण पाहिलं तर भाजपा स्वबळावर सत्तेमध्ये होतं, मात्र 2024ला मित्रपक्षांच्या मदतीनं अबकी बार एनडीए सरकार म्हणत हा शपथविधी जो आहे तो होताना पाहायला मिळतोय. पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर नरेंद्र मोदी हे एकमेव नेते असणार आहेत जे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मात्र दोन्ही कार्यकाळांचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू हे सलग 3 टर्म स्वबळावर आणि लोकप्रियतेच्या जोरावर जे आहे ते पंतप्रधान राहिले होते. नरेंद्र मोदींच्या बाबतीत मात्र नरेंद्र मोदी हे 2 वेळा स्वबळावर सत्तेत आले, मात्र तिसऱ्या वेळेस आता मित्रपक्षांच्या मदतीने एनडीएचं सरकार जे आहे ते स्थापन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रामधून साधारणतः मंत्रिपदासाठी प्रमुख नेते जे आहेत त्यांची नावं चर्चेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. देशपातळीवर अनेक प्रमुख चेहरे जे आहेत ते आज मंत्रिपदाची नरेंद्र मोदींसमवेत शपथ घेऊ शकतात असं देखील बोललं जाते. नेमकं कोणाला मंत्रिपदाची संधी जी आहे ती मिळू शकते किंवा आतापर्यंत पीएमओ ऑफिसमधून अर्थात पंतप्रधान कार्यालयामधून मंत्रिपदासाठी नेमका कोणाला फोन गेलेला आहे, या सगळ्याबाबतची चर्चा, या सगळ्याबाबतचा उहापोह जो आहे तो आपण या लाईव्ह च्या माध्यमातून घेणार आहोत. महाराष्ट्रामधून जर आपण पहिल्यांदा पाहिलं तर महाराष्ट्रामधून नितीन गडकरी यांना अर्थातच पीएमओ ऑफिस मधून फोन गेलेला आहे. नितीन गडकरी हे भारतीय जनता पार्टीमधलं वजनदार नाव आहे. राष्ट्रीय अध्यक्षपद देखील भारतीय जनता पार्टीचं त्यांनी भूषवलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुशीत आणि कुशीत घडलेला चेहरा, लहानपणापासूनचा संघाचा स्वयंसेवक म्हणून नितीनराव गडकरी यांची ओळख आहे. राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामाची छाप पाडणारा नेता अशी देखील नितीन गडकरी यांची ओळख आहे. रस्ते विकासामध्ये नितीनराव गडकरी यांचं मोठं योगदान आहे आणि त्यातूनच नितीन गडकरी हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते आणि त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मंत्रिपदाची माळ जी आहे ती टाकली जाऊ शकते. याबरोबर दुसरं नाव आहे पियुष गोयल यांचं. पियुष गोयल हे अनेक वर्ष राज्यसभेचे खासदार होते. महाराष्ट्रातूनच ते राज्यसभेवर निवडून गेले होते. यावेळी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल हे 1 लाखाहून अधिक मतांचं मताधिक्य घेऊन विजयी झालेले आहेत. भूषण पाटील जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांचा पियुष गोयल यांनी पराभव केलेला आहे. नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अशी पियुष गोयल यांची ओळख आहे आणि पियुष गोयल यांनी अनेक महत्वाच्या खात्यांवर, अगदी वस्त्रोद्योग खातं असेल किंवा अर्थ खातं असेल, अशा प्रमुख खात्यांची जबाबदारी मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळामध्ये पाहिलेली आहे. पुन्हा एकदा पियुष गोयल यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ जी आहे ती पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. याबरोबर खानदेशातलं जे नाव आहे रक्षाताई खडसे यांचं, रक्षा खडसे या भाजपाचे वाढवण्यामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे ते काही काळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असणाऱ्या नाताभाऊ खडसे, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते असणाऱ्या एकनाथ खडसेंच्या स्नुषा आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून त्या सलग 3 वेळा निवडून आलेल्या आहेत आणि त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा भाजपाकडून मंत्रिपदाची माळ जी आहे ती टाकली जाणार आहे. याबरोबर अनपेक्षित असं एक नाव जे आहे ते आहे पुण्याचे पहिल्या टर्म मध्ये खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांचं. गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पुणे शहराचा महापौर, आता खासदार आणि पहिल्याच टर्म मध्ये केंद्रीय मंत्रिपदी मुरलीधर मोहोळ यांची ओळख राहिलेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये अण्णा या नावाने मुरलीधर मोहोळ जे आहेत ते ओळखले जातात. कार्यकर्त्यांचा नेता, सर्वसामान्यांचा चेहरा अशी मुरलीधर मोहोळ यांची ओळख आहे. कुस्तीच्या मैदानातून सुरू झालेला मुरली अण्णांचा प्रवास जो आहे तो संसदेमध्ये जाऊन धडकलेला आहे आणि पहिल्याच टर्म मध्ये मुरलीधर मोहोळ हे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनाही पीएमओ ऑफिस मधून फोन जो आहे तो फोन आला असल्याचं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचे निकटवर्तीय अशी मुरलीधर मोहोळ यांची ओळख आहे. सध्या महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे जे आहेत ते सरचिटणीस म्हणून देखील मुरलीधर मोहोळ यांनी काम पाहिलेलं आहे आणि आता त्यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातला एक मराठा चेहरा म्हणून मुरलीधर मोहोळ यांना संधी मिळू शकते असं बोललं जात आहे आणि त्यातूनच मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून जो आहे तो
फोन देखील केला असल्याची माहिती आपल्याला मिळते. आज सकाळी 10 वाजल्यापासून मुरलीधर मोहोळ जे आहेत ते पीएम हाऊसमध्ये जे आहेत ते आपल्याला पंतप्रधानांच्या निवासस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. याशिवाय जर महाराष्ट्रामधून आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव जे 4 वेळा सलग खासदार म्हणून विजयी झालेले आहेत, त्यांना मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे आणि ते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं पाहायला मिळतं. मात्र या सगळ्यामध्ये भाजप आणि मित्रपक्षांमध्ये अनेक प्रमुख दावेदार जरी असले, प्रमुख चेहरे जरी मंत्रिपदामध्ये असले, तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र वेट अँड वॉच ची भूमिका घ्यावी लागत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण अद्यापपर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जो आहे तो मंत्रिपदासाठी फोन कॉल गेलेला नाहीये पीएमओ ऑफिसमधून. प्रफुल्ल पटेल यांचं नाव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार म्हणून घेतलं जात आहे आणि प्रफुल्ल पटेल हेच मंत्रिपदाची शपथ घेतील असं साधारणतः हा चित्र पाहायला मिळत होतं. सुनील तटकरे हे जरी राष्ट्रवादीचे एकमेव खासदार निवडून आलेले असले तरी प्रफुल्ल पटेल यांचा दिल्लीतला असणारा अनुभव, प्रफुल्ल पटेलांचा दिल्लीतलं वजन, या सगळ्यामुळे प्रफुल्ल पटेलांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ जी आहे ती टाकली जाऊ शकते आणि त्या अनुषंगानं प्रफुल्ल पटेल हे मंत्रिपदाची शपथ घेतील असं बोललं जात होतं. मात्र अजूनपर्यंत प्रफुल्ल पटेल यांना कुठलाही फोन कॉल जो आहे तो आलेला नाही. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरकारमधल्या सहभागाविषयीची जी आहे त्याबाबतची साशंकता निर्माण असल्याचं पाहायला मिळतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुनील तटकरेंच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि नवी दिल्लीतील निवासस्थानी जे आहे ते साधारणतः 1 तासाहून अधिक वेळ झालेला आहे. त्यांची खलबत जी आहे ती खलबत सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मनधरणी तर करत नाहीयेत ना, असा सवाल जो आहे, असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. याखेरीज जर आपण पाहिलं महाराष्ट्रामधले अनेक प्रबळ चेहरे जे आहेत, प्रमुख दावेदार, हे सगळे शिलेदार जे आहेत ते मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये तिसऱ्यांदा असणार आहेत. रामदास आठवले यांना देखील केंद्रीय मंत्रिपदाची संधी जी आहे ती मिळणार आहे. सलग तिसऱ्यांदा रामदास आठवले हे मंत्रिपदाची संधी घेणार आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटानं शिर्डी लोकसभेची जागा जी आहे ती जागा मागितली होती. मात्र ती जागा शिंदेच्या शिवसेनेला गेल्यानं सदाशिवराव लोखंडे हे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली. मात्र भाऊसाहेब वाकचौरे जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांनी सदाशिव लोखंडेंचा पराभव केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ही जागा न दिल्यामुळं काहीसे नाराज असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी रामदास आठवले यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद मिळावं असं इच्छा व्यक्त केली होती. आम्हाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद दिलं जावं अशी इच्छा देखील रामदास आठवले यांनी स्वतः पुण्यातील व्हीआयपी सर्किट हाऊस या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील बोलून दाखवले होते आणि त्यातून आता सलग तिसऱ्यांदा रामदास आठवले यांचं नाव जे आहे ते मंत्रिपदासाठी घेतलं जात आहे. कदाचित मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळामध्ये म्हणजे 14 आणि 19 मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद रामदास आठवले यांनी सांभाळलेलं आहे. याच खात्याची कॅबिनेट खात्याची जबाबदारी जी आहे म्हणजे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री म्हणून रामदास आठवले यांच्या गळ्यामध्ये माळ घातली जाऊ शकते. राज्यामध्ये सुद्धा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. रामदास आठवले शिर्डी लोकसभेतून विजयी देखील या अगोदर झाले होते. सध्या ते राज्यसभेचे खासदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि महाराष्ट्रामधले हे प्रमुख शिलेदार जे आहेत ते आज मंत्रिपदाची शपथ घेताना पाहायला मिळणार आहेत. एनडीए सरकारमध्ये प्रमुख किंगमेकरच्या भूमिकेत असणारे जे 2 पक्ष आहेत जेडीयू आणि टीडीपी, ज्यांच्या म्हणजेच जनता दल युनायटेड आणि तेलुगू देसम पार्टी, यांना देखील 2 मंत्रिपद जी आहेत ती मिळणार असल्याचं पाहायला मिळतंय. आणि यापैकी म्हणजे 2 मंत्रिपद जी आहेत ती प्रत्येकी 2 याप्रमाणे 4 मंत्रिपद जी आहेत ती जेडीयू आणि टीडीपीला देखील मिळणार असल्याचं पाहायला मिळतंय. याबरोबर अनुप्रिया सिंग यांच्या अपना दल पार्टीला 1 मंत्रिपद जे आहे ते मिळणार असल्याचं पाहायला मिळतंय. आत्ताची एक ब्रेकिंग आपण या निमित्तानं पाहतोय. सुनील तटकरेंच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जी आहे ती राजकीय घडामोडींना वेग आला असल्याचं पाहायला मिळतंय आणि मागच्या 1 ते 1.5 तासापासून जी बैठक सुरू होती ती बैठक सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस हे आता सुनील तटकरेंच्या निवासस्थानाहून निघालेले आहेत. अजित पवारांच्या गटाला जो आहे तो, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जो आहे तो मंत्रिपदासाठी कुठलाही फोन आलेला नाहीये आणि त्यातूनच ही गुप्तगू जी आहे ही खलबत जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार गटाची समजूत काढण्याचा देवेंद्र फडणवीसांकडून प्रयत्न सुरू आहे का असं आता बोललं जात आहे. अनेक नेते मंत्रिपदासाठी इच्छुक असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर प्रतापराव पाटील चिखलीकर यांना नांदेडमधून पुन्हा एकदा विजय मिळाला असता तर राज्यसभेचे खासदार असणारे महाराष्ट्रातलं माजी मुख्यमंत्री
अशोक चव्हाण यांची मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली असती असं देखील बोललं जात आहे. पंकजा मुंडे यांना जर बीडमधून विजय संपादन करता आला असता तर पंकजा मुंडे या देखील केंद्रीय मंत्री आपल्याला दिसल्या असत्या. सलग 5 वेळा जालना लोकसभेतून विजयी झालेल्या आणि 6व्यांदा विजयी षटकार करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या रावसाहेब पाटील दानवे यांना देखील कल्याण काळे यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं. जर रावसाहेब पाटील दानवे हे 6व्यांदा विजयी झाले असते तर ते देखील मंत्रिमंडळामध्ये आपल्याला दिसले असते. कॅबिनेट खात्याची जबाबदारी कदाचित रावसाहेब पाटील दानवे यांना मिळालेली असते. 2014 मध्ये 9 महिन्यासाठी रावसाहेब पाटील दानवे यांनी अन्न व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी सांभाळलेली आहे. आणि त्यानंतर 2019 पासून रावसाहेब पाटील दानवे हे केंद्रामध्ये केंद्रीय रेल्वे खनिकर्म कोळसा खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार पाहिलेला आहे. आता मात्र रावसाहेब पाटील दानवे यांना विजय संपादन न करता आल्यामुळं रावसाहेब पाटील दानवे यांची कॅबिनेट मंत्रिपदाची संधी जी आहे ती हुकला असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये साधारणतः 50 ते 55 मंत्री जे आहेत ते असतील आणि 20 ते 25 मंत्री हे कॅबिनेट मंत्रिपदाची तर 25 ते 30 मंत्री जे आहेत ते राज्यसभेची राज्यमंत्री पदाची शपथ घेतील असं देखील बोललं जात असल्याचं पाहायला मिळतंय. 7:15 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये हा शपथविधी समारोह जो आहे तो संपन्न होणार आहे. त्या अगोदर राजघाटावर जात महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलेलं आहे. तर सदैव अटल या अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी जात देखील अटल बिहारी वाजपेयी यांना नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलेलं आहे. निकाल लागताच नरेंद्र मोदी हे लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जात त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर आज नरेंद्र मोदी हे 3ऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आज साधारणतः 7:15 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाची तर मंत्र्यांना जी आहे ती पद व गोपनीयतेची शपथ देणार आहेत. 7:15 वाजता मोदी सरकारचा शपथविधी जो आहे एनडीए सरकारचा शपथविधी जो आहे तो राष्ट्रपती भवनावर पार पडणार आहे. आणि आजपासून मोदी 3.0 ची सुरुवात जी आहे ती होणार आहे. या सगळ्या बाबतच्या शपथविधी बाबतच्या अपडेट जे आहेत त्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि होय, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. खूप बरं वाटतंय, आनंद वाटतो की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्याने बूथ स्तरावरती काम केलं, वॉर्डचा अध्यक्ष म्हणून काम केलं, तो आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करायची मला संधी माझ्या पक्षाने दिली. मला असं वाटतं हे माझ्या पक्षातच होऊ शकतं. म्हणून इतकी मोठी संधी आज मला काम करायची दिली, देशाची सेवा करायची संधी मला मिळतेय. माझ्या सगळ्या पक्ष नेतृत्वाला माननीय मोदीजी आहेत, माननीय अमित भाई आहेत, माननीय नड्डाजी आहेत, तसेच माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे बावनकुळे साहेब, या सगळ्या नेते मंडळींना मी मनापासून धन्यवाद देईन. त्याबरोबरच समस्त माझे पुणेकर जे आहेत, ह्या प्रत्येक पुणेकराचा हा सन्मान आहे. प्रत्येक पुणेकराला आज आनंद झालाय. 30 वर्षानंतर पुण्याला आज ही संधी मिळते आणि म्हणून मी खरं तर पुणेकर जनतेला सुद्धा खूप मनापासून धन्यवाद देईन की तुमच्यामुळे माझा हा सगळा प्रवास इथपर्यंत आलाय. आता नवीन जबाबदारी मिळते आणि या नवीन जबाबदारीतून मला असं वाटतं माझं पुणे असेल, महाराष्ट्र असेल आणि एकूणच देशाची सेवा या निमित्तानं करता येणार आहे. आणि ही नवीन संधी मला जबाबदारीची जाणीव निश्चितपणे त्याच्यामध्ये करून देते आणि इतकी मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे खूप चांगलं काम करायचं आहे. या माननीय मोदीजींचा जो संकल्प की 2047 साली हा विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मी मनापासून खूप काम करणार आहे, प्रामाणिकपणे कष्ट करणार आहे. आणि पुणेकरांनी जो विश्वास व्यक्त केलाय, माझ्या पक्ष नेतृत्वाने जो विश्वास व्यक्त केलाय, त्याला सार्थ ठरवण्यासाठी मी अहोरात्र खूप मनापासून अत्यंत प्रामाणिकपणे देशाची सेवा करीन, माझ्या पुण्याची सेवा करीन. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. त्यांचं नाव नुकतंच जाहीर झालेलं आहे. मुरलीधर मोहोळ त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात श्री साई मंडळ यापासून केलेली होती. साई मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात केलेली होती. आपण कोथरूडमधील या साई मित्र मंडळाजवळ आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय की या
हे जे साई मित्र मंडळ आहे या ठिकाणावरून जे आहे मुरलीधर मोहोळ त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात केलेली होती आणि त्यांच्यासोबत ज्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे ती कार्यकर्तेसुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत की मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात कशी केली होती, त्यांचा एकंदरीत कामाचा अनुभव कसा होता. दादा काय सांगाल, तुमच्यातीलच एका कार्यकर्त्याची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे. अण्णांची सुरुवात इथून झालेली आहे, साई मित्र मंडळापासून. अण्णांनी सुरुवात मंडळाची स्थापना अण्णांनी केलेली आहे, साई मित्र मंडळ. इथून सुरुवात झाल्यानंतर अण्णा 4 वेळा नगरसेवक झाले, स्थायी समिती अध्यक्ष झाले, महापौर झाले आणि आता मंत्री झाले. काय भावना आहेत, एक सामान्य कार्यकर्ता थेट नगरसेवक? म्हणजे शब्द सांगता शक्य नाही आहे. हे आम्हाला सगळ्यांना आनंदाने भरून येतं सगळं, दुसरं काही नाही. एवढा आनंद झाला मला. काय तुम्ही भावूक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय आठवणी आहेत? आठवणी भरपूर आनंद होतो आमचा, भरपूर आहे. एवढं भावना चालू बोलायला शब्द सुचत नाही मला आता जर सांगायचं. एखादी काही आठवण असेल ना की काम करताना त्यांच्या नेतृत्वाचं कौशल्य दिसलं असेल? कौशल्य म्हणजे आता इथपर्यंत गेले हेच कौशल्य आहे त्यांचं. मंडळाच्या कार्यकर्ता साई मंडळाच्या स्थापनेपासून केंद्रीय मंत्रीपर्यंत हेच त्यांचं कौशल्य आहे. ते सगळं आलं. आपल्यासोबत अजूनही काही कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, काय भावना आहेत? अण्णांची थेट एक सामान्य कार्यकर्ता ते थेट केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत मंत्री म्हणून वर्णी लागतीये. अण्णाची इथं म्हणजे 86 साली इथं या भागात राहायला आला. तेव्हा त्याच्यानंतर संघटन जे कौशल्य दाखवून थोडक्यात 1995 साली गणेश मंडळाची स्थापना झाली. तेव्हापासनं संघटन किंवा सामाजिक क्षेत्रात काम तेव्हापासनं चालू झालं. हळूहळू त्याच्यातनं शिक्षण मंडळ वगैरे ही पदं हळूहळू मिळत गेली. नंतर नगरसेवक वगैरे ते पुढचे राजकीय कार्यकर्ते तर तुम्हाला माहितीच आहे. पण ह्या ठिकाणापासून त्यांची थोडक्यात राजकीय कारकीर्द चालू झालेली आहे. एकंदरीत कसं योगदान असायचं ज्यावेळी ते इथं काम करायचं? नॉर्मल कार्यकर्ता जे सगळेजण आम्ही आहेत त्याच्यासारखेच ते पण होते. आमच्याबरोबर सगळं काम चालू असायचं. कधी काम करताना कधी नेतृत्व गुण तुम्हाला आधीच दिसले होते की अण्णांचे? त्याच्यामुळे तर हे चालू झालेलं आहे. अण्णाचे हे नेतृत्वचे गुण हे आहेत ते तेव्हापासूनच बीज रोवलं गेलं हे मंडळाचं. तेव्हापासून हे चालू झालेलं आहे. आपण बघतोय की मंडळाचे कार्यकर्ते हे आक्रमक असतात. त्यावेळी अण्णा कसे होते आक्रमक? आता अण्णांचा स्वभाव थोडासा मला वाटतो. एकंदर आमच्या इथं आक्रमक हा विषय कधीच नव्हता, कधीच नाही. म्हणजे कोणीच एवढं आक्रमक कोणीच नव्हतं. त्या नॉर्मल जसे आपण बघतो तसे त्या पद्धतीनेच होतं. वेगळं असे गुण नव्हतं. फक्त सगळ्यांना बरोबर घेऊन पुढं जायचं. मैत्री आणि मित्रांना जमा करणं, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढं जाणं, हा तो गुण आहेच आहे अण्णात. तुमच्यातला एक कार्यकर्ता थेट मंत्रिपदाची शपथ घेतोय. आठवणी काय आहेत? काय आठवणी डोळ्यापुढून जातात? आमचा तो मित्र आहे. आठवणी म्हणण्यापेक्षा जवळचाच आहे, त्याच्यामुळं चालूच राहणार आहे. काही मंडळात काम करतानाची एखादी आठवण? मंडळात काम करताना भरपूर आठवणी आहेत. पण त्याच्यातले गुण म्हणजे छोटे छोट्या चुका ते दाखवून देणं आणि ते व्यवस्थित करून घेणं आणि त्याच्यानंतर सगळं सादरीकरण चांगलं व्हावं ही प्रत्येकाची अण्णाची इच्छा असायची. आपण जे काम करतो ते एकदम पूर्ण व्यवस्थित काम करूनच पुढे न्यायचं असं अण्णाची अपेक्षा असायची सगळ्यांकडनं. बरं काय सांगाल, तुमचा अनुभव कसा होता अण्णासोबत काम करताना? आता मी तसं बघायला मनसेचं काम करतो, पण आम्ही एका चौकातच राहतो आणि पहिल्यापासून लहानपणापासून आम्ही एकत्र आहे. साई मित्र मंडळाची स्थापना झाली त्यावेळेस पण मी होतो आणि सुरुवातीला BJPच्या काळात पण आम्ही एकत्र बऱ्याच वेळेस काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांची आठवणी भरपूरच चांगल्या आहेत. म्हणजे त्यांनी सगळ्यांना संघटन म्हणलं तर त्यांनी आजूबाजूची आमची जी मंडळ होती त्यांना सगळ्यांना एकत्र करून तिथं हे साई मित्र मंडळ स्थापन केलं आणि तिथून नंतर मग पुढचा प्रवास त्यांचा चालू झाला. मग त्यावेळेस त्यांचं संघटन कौशल्य दिसतं की त्यांनी सगळ्यांना जसं एकत्र केलं की आपला एक चौक आहे, आपला एक एरियाचं आपलं एक मंडळ असावं आणि सगळ्यांना बरोबर घेऊनच त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. या मंडळामध्ये कसं योगदान असायचं अण्णांचं? अण्णाचं 100% योगदान असायचं. तो कुठल्याही म्हणजे कधी असं नाही की तो आणि त्याला नवीन क्रिएटिव्ह काहीतरी वेगळं करा, आपल्या मंडळात काहीतरी नवीन क्रिएटिव्ह झालं पाहिजे या प्रकारे त्याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असायचं. आणि मग गणपती बाप्पामुळे त्याला खूपच मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत तो लक्ष घालायचा. काही एखादी आठवण? एक तुम्ही बघतोय की तुमच्यासोबत काम केलेला एक सामान्य कार्यकर्ता केंद्रामध्ये मंत्री होतोय. एकंदरीत हा प्रवास जर बघितला, एक नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष, त्यानंतर महापौर, त्यानंतर पुण्याचे खासदार आणि पहिल्याच टर्ममध्ये एक मंत्रिमंडळात वर्णी लागते. म्हणजे काय आठवणी काय?
आठवणी तशा खूप आहेत. आम्ही पहिलं जुनं इथं आम्ही एकत्र बसायचो. नंतर जसं मंडळ खाली गेलं तसं आम्ही तिथं काय ते फुलांचे गुच्छ वगैरे ते करायचो, लढी वगैरे. तर तो स्वतः पण तिथं असायचा अण्णा. म्हणजे त्यांनी सगळं असं नाही की तो सगळ्या गोष्टीला तो तिथं हजर राहायचा, की मला पण जरा मी पण तुमच्याबरोबर सामील होतो. अशा प्रकारे बरेच त्यांनी हे केलेले. एखादा प्रसंग आठवतोय? प्रसंग म्हटला तर तसा जुना प्रसंग आमच्या इथल्या मिरवणुकीतच आठवतो, की आम्ही मिरवणुकीत सगळे आमचं मंडप तिकडून यायचं. हे पण ते सगळं चौकात जर आले ना की तो सगळ्यांना एकत्र करून घ्यायचा. आणि सगळ्यांना वरचं पण एक मंडळ होतं, ते सगळं असं एकत्र त्यांनी म्हणजे असे खूप चांगले भरपूर त्याचे चांगले चांगले प्रसंग आहेत की त्यांना सगळ्यांना सामावून घेणं हे त्याच्याकडून खूप चांगलं झालेलं आहे. आणि तो मंत्री झाल्यामुळे तर आमच्या कोथरूडकरांना नाही तर पुणेकरांना पण आनंद झालेला आहे. तसं आमच्या मुळशी भागातल्या लोकांना पण खूप आनंद झालेला आहे की अण्णा मंत्री झाल्यामुळं. एक आपण बघतोय की मंडळाचे कार्यकर्ते जे असतात ते आक्रमक असतात. अण्णांचा स्वभाव कसा होता ज्यावेळी काम करायचे? आता थोडेसे मळ वाटतात. अण्णांचा स्वभाव तसं दोन्ही होता, पण अण्णा जास्त आक्रमक कधी राहिला नाही. जर त्याला चुकलं ना की तो प्रत्येक गोष्टीत बोलायचा, तो बोलून सांगायचा, गणेश तुझं हे चुकलं. कोण असं कुणी असो, म्हणजे मी तर माझं नाव घेतो, मी मनसेचं काम करतो, पण प्रत्येक असं कार्यकर्त्यांना तो सगळ्यांना असं समजून सांगायचा पण आणि थोडं रागवायचं पण. आणि पक्षात पण तसं त्याची भूमिका म्हणजे पहिल्यापासूनच चांगली होती. त्यामुळे काहीच आहे ना. आपल्यासोबत अजूनही काही कार्यकर्ते आहेत. काय सांगाल, काय तुमचा अनुभव कसा होता अण्णांसोबतचं काम करत? सोबतचा अनुभव आमचा पहिल्यापासूनच होता, कारण खूप चांगला अनुभव होता. कारण अण्णा पहिले नगरसेवक उभे राहिले त्यावेळेपासून आमचे अण्णाचे चांगले संबंध आहेत. एवढे संबंध झाले की अण्णा आता जरी मंत्री जरी झाले तरी पण अण्णा आमच्या सर्वसाधारण माणसाला कधी विसरलं नाही आहे. कोरोना काळामध्ये अण्णांनी आम्हाला खूप सर्वांना मदत केलेली आहे, विचारपूस केलेली आहे. फोन करून अण्णा आम्हाला सर्व विचारले कसं काय चाललं आहे. कोरोनामध्ये एवढे पडू संकट होतं, पण अण्णांनी सर्वांची, माझीच नाही सर्वांची, कोथरूडकरांची, पुणेकरांची, सर्वांची महापौर असताना काळजी घेतलेली. अण्णा जरी आता मंत्री जरी झाले तरी पण अण्णा आमच्यातले आहेत. अण्णा असं आम्हाला म्हणत नाही की मी मंत्री झालो म्हणून. अण्णा आमच्यातले सर्वसाधारण माणसं, गरीब माणसातल्या धरून चालणारे आहेत. आणि अण्णांनी सर्व बघितलेलं आहे. हे आम्हाला फार आमच्या इथं आले ते स्टॉल, माझा इथे स्टॉल आहे, पण आम्हाला येऊन विचारपूस करतात अण्णा नेहमी, काय चाललं आहे, कसं चाललं आहे. घरी फोन करून कुणाला, माझा मुलगा आहे त्यांना पण, सर्वांना अण्णा आमच्या घरच्यासारखे आहेत. त्यामुळे अण्णाचे अभिनंदन मंत्री झाल्याबद्दल. अण्णासोबत काम करतानाची एखादी आठवण वगैरे आहे का? एखादा प्रसंग आठवतोय का? एखादा प्रसंग काय आता एवढं आठवत नाही, पण आहे. तुम्ही काय सांगाल, तुमचा अनुभव कसा होता? नाही, आमचा अनुभव आम्ही गेल्या 24 वर्षापासून की अण्णा आमचे म्हणजे की आम्ही एक कार्यकर्ते आणि असं कधीच त्यांना आम्हाला हे केलं नाही की एक फॅमिली मेंबर किंवा त्यांना आमच्याशी खूप आज बी की ते आज नगरसेवक महापौर झाले, पण त्यानं कधीच दाखवलं नाही की मी नगरसेवक महापौर झालो, आज खासदार झाले, परत आज मंत्री कॅबिनेट मंत्री होतील झाले. आणि त्यानं एवढं की आज बी ते आमच्यात आहेत आणि राहतेतच. आणि ते आम्हाला कधीच ते जास्त भासू दिलं नाही कुठल्या बाबतीत त्यानं की कधी आले विचारपूस करणे, फोनवर एकूण एकाला विचारणार, आले चौकात आले, भेटीगाठी घेणार, बोलणार, काय चाललं काय नाही. कधी नेतृत्व घेऊन तुम्हाला दिसले होते का मंडळामध्ये काम करताना? आणि कधी वाटलंय की आपल्यातली एक व्यक्ती थेट केंद्रात मंत्री होणार आहे? नाही, असं स्वप्न पण पाहिलं नव्हतं की अण्णा एकदम हे खासदारकीला त्यांना तिकीट मिळेल आणि अण्णा निवडून आले येतील ही खात्री होती, पण मंत्रीपद मिळेल ही खात्री नव्हती. पण आज असं की आज गणपतीच्या बाप्पाच्या कृपेने आज अण्णाला योगायोगाने मंत्रिपद मिळालं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्यासोबत अजूनही कार्यकर्ते आहेत. हे अण्णांचे भाऊ आहेत आपल्यासोबत, त्यांनाच विचारूयात. अण्णांना थेट मंत्रिपद मिळते, त्यांचं नावही जाहीर झालेलं आहे, काय भावना आहेत? खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. एक सामान्य बूथ लेवलचा कार्यकर्ता आज देशाचा मंत्री झाला आहे, याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. आणि अण्णामध्ये पहिल्यापासूनच नेतृत्व गुण होतं. अण्णा कॉलेजमध्ये असल्यापासून स्टुडंट लीडर होता आणि आज तो ह्या पदावर गेला. खूपच आनंद झाला या गोष्टी. काय आठवणी आहेत? एक सामान्य कार्यकर्ता, एक मंडळाचा सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक, स्थायी समितीचा अध्यक्ष, पुण्याचे महापौर आणि खासदार, पहिल्याच टर्ममध्ये खासदारांनी थेट केंद्रात मंत्री, काय आठवणी आहेत? आजही खरं तर ह्या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे की अण्णा ह्या पदावर पोचलेत, परंतु त्यांनी ह्या पदावर पोचण्यासाठी खूप कष्ट घेतलेत आणि आज ते मार्गी लागलेत. आपण बघतोय की मंडळाचे कार्यकर्ते हे आक्रमक असतात. विशेषतः अण्णांचा स्वभाव जर बघितला आपण, एकंदरीत राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कुठेतरी मळवा वाटतात. कधी मंडळामध्ये काम करताना कधी अण्णा आक्रमक झाल्याचं पाहायला नाही. अण्णा कधीच आक्रमक नव्हते आणि पार्टी विथ द डिफरन्स त्या ह्याच्यातच ना त्यांची जडणघडण झाल्यामुळे त्यांचा स्वभावही त्याप्रमाणेच होता BJPमुळे. काय एखादी आठवण काम करताना? तशा आठवणी तर खूप आहेत, पण अगदी बूथ लेवलला मतदार नोंदणीपासून काम केलेला माणूस आज देशाचा मंत्री झाला, हीच मोठी आठवण.
आपल्यासोबत अजूनही काही कार्यकर्ते आहेत। जर आपण बघितलं तर साई मित्र मंडळाच्या माध्यमातून मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात केली होती। त्यानंतर त्यांनी नगरसेवक पद भूषवलं, त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, त्यानंतर पुण्याचे महापौर आणि पहिल्याच टर्ममध्ये जे आहे ते पुण्याचे खासदार झाले आणि त्यानंतर त्यांची थेट नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदावरती वर्णी लागते। आपण ज्या साई मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी काम केलं होतं तेथील काही कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला होता। त्यांनी मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या आठवणींना सुद्धा उजाळा दिलेला आहे। समृद्धी जाधवसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत आणि नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये पुण्याचा एक शिलेदार असणार आहे। पुण्यातून पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार आहे। मुरलीधर मोहोळ यांचा संपूर्ण मित्रपरिवार आपल्यासोबत आहे आणि ज्या शाळेमध्ये मुरली अण्णांचं शिक्षण झालं त्या भावे स्कूलमध्ये आता आपण आहोत। मुरली अण्णांच्या मित्रांकडून आपण थेट याबाबत जाणून घेणार आहोत। तुमचे मित्र आज म्हणजे नगरसेवक, गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता, थेट खासदार आणि पहिल्याच टर्म मध्ये केंद्रीय मंत्री पदावर जात आहेत। मित्राबद्दल काय सांगाल? सर, आम्ही अगदी त्याच्या रसगुराळापासनं खासदारकीपर्यंत आणि मंत्रिमंडळातल्या मंत्रिपदापर्यंतचे साक्षीदार आहोत। मुरली अण्णा आणि आम्ही ह्याच मैदानावरती कागदाच्या बोळ्यांनी फुटबॉलपासनं क्रिकेटपर्यंत खेळ खेळलोय आणि आमच्या शालेय जीवनातल्या आठवणी अगदी म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या आम्ही जिवंत ठेवल्यात। तिसऱ्या रविवारी आम्ही शाळेत भेटतो, अण्णाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तो शाळेत येतो, रक्तदान शिबिर, सहली, मित्रांच्या सुखदुःखात उभं राहणं, या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र मिळून करतोय आणि आम्हाला खूप आनंद आहे की आमचा मित्र आज पुण्याचा खासदार झाला आणि त्याची खासदार झाल्या मंत्रिमंडळात वर्णी लागली। आम्ही त्याबद्दल त्यांच्या पक्षाचे नरेंद्र मोदी साहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि असंच उज्ज्वल भविष्याची पायरी एक एक पायरी चढत मुरली अण्णा नक्कीच पुण्यासाठी आणि देशासाठी उत्तम कार्य करतील याची आम्हाला गॅरंटी आहे। नगरसेवक असतील, त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष, शहराचे महापौर आणि संघटनेमध्येही अगदी ऑड स्तरावरून अण्णांनी सुरुवात केली। अण्णांचं राजकीय रूप तर सगळ्यांना माहिती आहे, मित्र म्हणून काय सांगाल? मैत्रीचे संबंध अण्णा कसे निभावतात? अण्णा मैत्रीचे संबंध म्हणजे सांगायचं आलं तर अण्णा आमचे जिवलग जे मित्र, आमचा हा ग्रुप MS भावे हायस्कूलचा, या मित्रामध्ये अण्णांनी जे सहकार्य, कधी फोन केला आम्ही, राजकारणाशी आत्ता संबंध आला पण मित्र ग्रुपमध्ये राजकारण कधी आणलं नाही। मित्रांसाठी कधी फोन केला की तत्काळ हजर राहतो मुरली अण्णा। आज अण्णा खासदार होत आहेत, आज अण्णा मंत्री होत आहेत, खासदार झाले, पैलवान म्हणूनही एक रांगडं रूप अण्णांचं सगळ्यांना माहिती आहे। अण्णांची अशी हळवी बाजू काही आहे का किंवा अण्णांबद्दलच्या काय आठवणी? अण्णा नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून येतात, कधी त्यांना फोन केला तर ते आवर्जून उपस्थित राहतात आणि अण्णा सगळ्यांना मदत करतात व्यवस्थित। तुम्ही काय सांगाल दादा, कसं आहे अण्णा आज मंत्री होत आहेत, काय सांगाल? मित्र थेट केंद्रीय मंत्रिपदावर जातोय। आज आमचा एक सवंगडी, लहानपणीचा मित्र शाळेतला, तो आज खासदार झाला, याचा अत्यंत आनंद होतोय। आज पुणेकर म्हणून अण्णावरती जी जबाबदारी आज नरेंद्रजींनी टाकलेली आहे तर ती सार्थ करण्याची क्षमता अण्णाकडे आहे। अण्णांनी कधीही मैत्रीमध्ये कायम मैत्री ठेवलेली आहे, त्यांनी राजकारण कधीही मैत्रीत आणलं नाही। अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणारा अण्णा कधीच नव्हता आणि आजही नाही आहे। आजही त्याचे पाय जमिनीवरच आहेत। आजही आम्ही गेलो तर हक्काने त्याच्याकडे जाऊ शकतो आणि नरेंद्र मोदींच्या बाबतीत मला प्रचंड प्रेम आहे, प्रचंड आदर आहे। नरेंद्रजींबद्दल एवढं बोललं जातं की ते कधी कुणाचं काही ठेवत नाही, सगळ्यांचा हिशोब करतात। तसं मी नरेंद्रजींना सांगतो की तुम्ही जे आम्हाला दिलंय ते आम्ही तुम्हाला व्याजासकट परत देणार आहोत। तुम्ही आम्हाला अन्न, फक्त आम्ही तुमच्याकडे खासदार पाठवला तुमच्या बरोबरीने आणि तुम्ही त्याला मंत्रिपद दिलं, आमच्यावर विश्वास टाकला,
आज अण्णाच्या नेतृत्वाखाली आम्ही तुम्हाला पुण्यातले सर्वच्या सर्व आमदार येत्या 6 महिन्यामध्ये देऊ. ही व्याजासकट देण्याची आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे आणि तो आम्ही यशस्वी करणार आहोत. तुम्ही काय सांगाल? अण्णा आज मंत्री होत आहेत. पहिल्याच टर्ममध्ये एक युवा चेहरा म्हणून अण्णांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाते. संयमी नेतृत्व कसं असावं हे अण्णांकडनं शिकावं. कधी कोणाविरुद्ध बडबड नाही, फालतू बडबड नाही. आणि जे काय ते विकासाच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलंय पुणेकरांना, आणि हा जो आज राजमार्ग त्यांचा मंत्रिपदापर्यंत गेलेला आहे, ते संयमी नेतृत्व जे भविष्यात जे राजकीय नेते येतील त्यांनी आदर्श ठेवला पाहिजे अण्णांचा, की संयमी नेतृत्व असेल तर त्याचं फळ काय मिळतं. हे आज ते मंत्रिपद मिळाले पहिल्या टर्ममध्येच, हे त्यांचं फळ आहे की संयमी नेतृत्व हे खूप महत्वाचं आहे. जे मोदींकडे आहे तेच अण्णांनी आत्मसात केलेलं आहे आणि आज त्यांना फळ त्यांच्याच मंत्रिमंडळात राहून मिळालंय. ही भाग्याची गोष्ट आहे आणि पुणेकरांसाठी पण भाग्याची गोष्ट आहे. अण्णांचा राजकीय प्रवास जर आपण अण्णांचं आयुष्यात पूर्ण काचखळग्यांनी भरलेलं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे अगदी रसाच्या गुऱ्हाळ, अगदी सर्वसामान्य कुटुंबातून जन्म, नंतर राजकारणामध्ये अण्णा गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता, राजकारणाची सुरुवात, खासदार आणि आता केंद्रीय मंत्री. मित्र म्हणून काय सांगाल? काय वाटतं मित्राबद्दल? अण्णा कार्यक्षम नेतृत्व आहे. कार्यक्षम बद्दल म्हणताल तर कोविडच्या काळामध्ये अण्णाच्या घरामध्ये त्याचे मित्र, त्याचे कुटुंबीय असे 28 लोक कोविडने आजारी असताना सुद्धा त्याने पुणे शहराचं नेतृत्व कोविडच्या काळात एकदम व्यवस्थितपणे पार पाडलं आणि अण्णा खूप शांत, संयमी आणि कायम हसरा चेहरा ठेवणारा असा आमचा मित्र. त्याला आमच्या सर्व भावे पेरुगेट भावे स्कूल मित्र परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. नक्कीच अण्णा आज केंद्रीय मंत्री होत आहेत आणि ज्या शाळेमध्ये अण्णांचं शिक्षण झालंय त्याच शाळेमध्ये अण्णांचे मित्र हा आनंदोत्सव जो आहे तो साजरा करतात. तुम्ही काय सांगाल? अण्णांबद्दलची काय आठवण आहे? आम्हाला अभिमान आहे आत्ता माझ्या मित्राचा, आणि तो जो स्वभाव त्याचा आहे पूर्वीपासून शाळेत असल्यापासून त्याच्यात अजूनही त्याच्यात काही फरक नाही. म्हणजे त्यांनी जरी यशाची शिखरं गाठलेली आहेत, आता तो मंत्रिपद पण त्याला मिळालेलं आहे, पण तरी त्याचे पाय जमिनीवर असतात. तो मित्रांमध्ये आलं की मित्रासारखा राहतो. कधी कुठल्या मैत्रीमध्ये त्यांनी आत्तापर्यंत राजकारण आणलेलं आहे आणि हाच त्याचा चांगला गुण आहे आणि याच्यावरच तो अजूनही पुढे जाईल. राज्यामध्ये जर आपण बघितलं तर निवडणुकांच्या दरम्यान अनेक टीका टिप्पण्या होत होत्या, अगदी वैयक्तिक वार सुद्धा होत होते. मात्र अण्णांनी संपूर्ण प्रचारामध्ये कुठंच आपल्याला वैयक्तिक कोणावर वार केल्याचं पाहायला मिळालं नव्हतं, टीका केल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. अण्णांचा स्वभाव, या स्वभावाबद्दल काय सांगाल? शाळेच्या संदर्भात सांगितलं तर आम्हाला शाळेने सर्वात पहिली शिकवण दिली ती म्हणजे क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. आणि हा जो संयम आला आहे ना अण्णांमध्ये, तो या शाळेने आम्हा सर्वांना दिलाय. आणि ज्या प्रकारे अण्णांनी जी बिकट परिस्थिती, लोकांनी अनेक प्रकारचे अफवा, अनेक प्रकारच्या वावड्या उठवल्या, त्यांना संयमाने जे दिलंय उत्तर, शांत राहून, आणि त्याचा जो रिझल्ट आला आपला, त्याच्यासाठी त्यांनी कोणत्याही गोष्टीला, कोणत्याही प्रचार माध्यमाला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. तुम्ही जर पाहिलं असेल तर कोणत्याही न्यूज चॅनलला त्यांनी कोणा विरोधकाविरुद्ध कोणताही वाईट शब्द, अपशब्द कधी वापरला नाही. उलट त्यांना वस्तादाचीच उपमा दिली आहे. त्यामुळे ह्याच्यावरून सगळं दिसून येतं. आणि हा माणूस असा आहे की प्रत्येकाच्या हाकेला ओ देणार आहे. एखाद्या मित्राने अडचणीला किंवा आनंदाच्या प्रसंगाला सुद्धा हाक दिली तर तो धावून येणारा माणूस आहे. बस एवढंच अण्णाविषयी बोलू शकतो. आता काय सांगाल अण्णांविषयीच्या काय आठवणी आहेत? अण्णांना पुणेकरांनी जेवढा विश्वास अण्णांवर ठेवला का, तर अण्णांचं काम तसं आहे. आणि तसंच आता मोदी साहेबांनी पण त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलंय, तर ते अण्णा त्याला पूर्ण प्रामाणिकपणाने साथ देतील. बाकी आम्ही सगळ्या अण्णांच्या पाठीशी आहे. पुणेकरांचा पाठिंबा अण्णांना चांगला आहे. तसंच आता देशाकडनं पण सेवा करायची संधी अण्णांना मिळतीये, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आम्ही शाळेमध्ये कधी जात, धर्म, पंथ वगैरे काही पाहिलेलं नाही आहे. तसंच आता शाळेतला मित्र खासदारकीला उभं राहतो, त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा खूप अभिमान, स्वाभिमान, खूप गर्व. आम्ही अण्णाला तिकीट मिळण्यापासून तेव्हापासून आम्ही आमच्या पद्धतीने कार्य म्हणजे स्टेटस, फेसबुक ह्या गोष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो. आम्ही आमच्या पद्धतीने दर रविवारी न चुकता आम्ही एप्रिलपासून
3 मार्चपासून. हां, कंटिन्यू आम्ही दर रविवारी येत होतो. आमच्या परीने प्रचार किंवा काय सगळ्या गोष्टी करत होतो. पण आता आमचं बाकी कुठलं पक्ष नाही, मित्र पक्ष आमचा आहे. मित्र माझा खासदार. नक्कीच अनेक स्लोगन आपण पाहिल्या निवडणुकांच्या काळामध्ये, मात्र ही जी स्लोगन आहे ना की माझा मित्र माझा खासदार आणि आता थेट केंद्रीय मंत्री, अण्णांचे सगळ्या मित्रांच्या चेहऱ्यावर तो उत्साह आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतोय. काय सांगाल, अण्णा आज केंद्रीय मंत्री होत आहेत? अण्णा एक कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना सामाजिक कार्य करत करत आज उत्तुंग भरारी घेत केंद्रीय मंत्रिपदापर्यंत त्यांनी भरारी घेतली. त्यांच्या कामाची दखल घेऊन देश पातळीवर त्यांना न्याय मिळाला आणि ती भूमिका ते सार्थपणे निभावतील आणि देश सेवा करतील, हीच आमची यांना सगळ्या मित्रांची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करणारच. आधी आम्ही म्हणत होतो माझा मित्र माझा खासदार, आज म्हणतो आमचा मित्र आमचा मंत्री, आमचा देश सेवेचा समर्पित केलेला आमचा मित्र आहे आणि तो पूर्णपणे भारत देशाची सेवा करेल या पुढील आयुष्यात. त्याला आमच्या सर्व मित्रांकडनं हार्दिक शुभेच्छा. तुम्ही काय सांगाल, अण्णा आज केंद्रीय मंत्री होत आहेत, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय? आज त्याची पोचपावती दिल्लीमध्ये मिळणार आहे सगळ्यांनाच आणि ती तुम्ही बघालच. काय सांगाल, अण्णा केंद्रीय मंत्री होत आहेत आज? पुण्याची ओळख ही सुसंस्कृतसाठी, म्हणजे पुणे हे संस्कृतीचं माहेरघर म्हटलं जातं, शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. तर नेता कसा असावा, नेता सुसंस्कृत संयमी असावा, तो आपल्या अण्णा मुरलीधर मोहोळकडून ते आपल्याला पाहायला मिळतं. ह्या सगळ्या गुणांमुळेच अण्णा नगरसेवकापासून महापौर, आता खासदार, आता मंत्रिपद, ही सगळी वाटचाल फक्त या गुणांमुळेच आहे. अण्णाच्या भावी आयुष्यासाठी, यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा. अण्णा केंद्रीय मंत्री होत आहेत आज मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये, मोदींच्या 3ऱ्या टर्ममध्ये अण्णा थेट मोदींच्या बरोबर आपल्याला काम करताना तिथं पाहायला मिळणार आहेत. पुण्याचं प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात करताना पाहायला मिळणार आहे. अण्णांनी आज आमच्या या मित्रपरिवारात जे शाळेत असताना दिवस घालवले त्याची आठवण आज पण आमच्या प्रत्येक मित्राला आहे. आणि अण्णांनी ते कुस्ती क्षेत्र असो किंवा मित्रांचं खेळण्याचं मैदान असो, अण्णांनी ज्या आमच्या आठवणी आम्हाला ज्या तेव्हा दाखवल्या त्याप्रमाणेच अण्णा आम्हाला आज पण आहे. आणि अण्णा गरुड झेप घेऊन आज दिल्लीत जाऊन बसलाय, याचा आनंद आमच्या सर्वांना खूप खूप झालेला आहे. अण्णाला भावी कारकिर्दीस खूप खूप शुभेच्छा. काय एखादी आठवण सांगता येईल अण्णांबरोबरची? अण्णा जेव्हा आमच्या शाळेत आम्ही पावसाळा असताना असायचो, त्या मैदानामध्ये चिखल झालेला असायचा, तरी पण अण्णांना कुस्तीची फार आवड असल्यामुळे अण्णा त्या मैदानात त्या चिखलात पण कुस्ती घेऊन आम्हाला हरवून अण्णा कायम जिंकलेले असायचे. हीच आमची मोठी आठवण आहे. नक्कीच. तर केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेणारे मुरलीधर मोहोळ यांचा हा संपूर्ण मित्रपरिवार होता. या मित्रपरिवाराने मुरलीधर अण्णांविषयीच्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिलेला आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये मुरलीधर मोहोळ जे आहेत ते केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून 6 जणांना
तरुणांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि ज्यामधून पुण्यातून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा मंत्रिपदासाठी फोन आलेला होता आणि आपण बघतोय की त्यांचं मंत्रिपद हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। आपल्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। या ठिकाणी आपण बघतोय की मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद जाहीर झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जल्लोष घेताना दिसत आहेत। दादा काय सांगाल, मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद जाहीर झालेलं आहे? मुरली अण्णांना मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर आनंद गगनात मावेना शब्द नाही सांगायला। एकदम सामान्य घरातून आलेला माणूस नगरसेवक ते डायरेक्ट खासदार, हे भविष्यात म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदा ही केस असावी असा माझा अंदाज आहे। आणि आता पक्षाच्या तळागाळाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल, त्याची कामं होतील आणि प्रत्येक पुणेकराला अभिमान वाटेल असा अण्णा पुण्याचा विकास करतील, एवढं मी छाती ठोकून सांगतो। पहिल्यांदाच खासदार तर केंद्रीय मंत्रिपद, काय भावना आहेत? साहेब तेच सांगितलं, सांगायला शब्द नाही आहेत, एवढा आनंद आहे। आणि अण्णा आमचा म्हणजे घरातला माणूस, प्रत्येक कार्यकर्त्याने अण्णा एक ज्येष्ठ नेता, घरातला मोठा कार्यकर्ता या नात्याने आम्ही अण्णाकडे बघतो, त्यामुळे आम्हाला तेवढाच आनंद आहे तेवढा अण्णाच्या घरातल्या लोकांना आनंद आहे। दादा काय सांगाल, मुरलीधर अण्णांना मंत्रिपद जाहीर झालेलं आहे, केंद्रातील काय भावना आहे? आम्हाला अण्णांच्या क्षमतेवर पहिल्यापासून विश्वास होता। ज्याप्रमाणे अण्णांनी कोविडच्या काळात सुद्धा पुणे शहराचं पालकत्व स्वीकारून काम केलं, तेव्हापासूनच केंद्रीय नेत्यांच्या नजरा अण्णावरती होत्या आणि मुरली अण्णांना भविष्यामध्ये मोठी जबाबदारी मिळणार याची आम्हाला 100% खात्री होती। आज ते खासदार झाले आणि पहिल्याच याच्यामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं आहे। आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे। आपण आपल्याच माध्यमातून आम्ही बघितलं की मोदीजींनी काल अण्णांना भेटल्यावर जी पाठीवरती थाप दिली होती, त्याचाच आज प्रत्यय म्हणून आज आपण बघत आहोत की त्यांना मंत्रिपदाची हे मिळालेलं आहे। धन्यवाद। आपल्यासोबत अजूनही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी संवाद साधूयात। दादा, मुरली अण्णांना मंत्रिपद जाहीर झालेलं आहे, काय भावना आहेत? नगरसेवक ते स्थायी समिती अध्यक्ष, एक पुणेकर म्हणून आनंद होतोय मला आणि मला वाटतं की मोहोळ साहेब पुण्यासाठी सगळे प्रयत्न करतील। पुण्याचा विकास आणि पुण्याच्या लोकांच्या समस्या सोडवण्याकरता मोहोळ साहेब खूप चांगला प्रयत्न करतील। एक सामान्य कार्यकर्ता आणि थेट केंद्राचं मंत्रिपद, एकंदरीत या प्रवासाकडे कसं बघताय? ते खूप चांगला प्रवास होता त्यांचा आणि मला वाटतं पुणेकरांच्या अपेक्षा ते पूर्ण करतील असं मला वाटतं। आपल्यासोबत दादा, अण्णांना मंत्रिपद जाहीर झाले, तुम्ही जल्लोष करताय, काय भावना आहेत? काय नाही, आमचं म्हणणं होतं की आम्हाला स्वप्न होतं, जे स्वप्न झालं पूर्ण ते आम्हाला आज कार्यकर्त्यांच्या भावनातूनच तुम्हाला दिसते। जे आमचं नवस होता तो आज पूर्ण झालं आजच्याने, म्हणून आज सगळ्यांना तुम्हाला कार्यकर्त्यांचं जल्लोष दिसतंय, म्हणून आमचं जे स्वप्न होतं ते झालं पूर्ण। आज पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान पदाची जी शपथ घेत आहेत, नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत, त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील 6 मंत्री देखील, 6 खासदार जे निवडून आलेले आहेत तेही मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे। आपण या ठिकाणी बघतोय कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करतायत। दादा, मुरली अण्णांना मंत्रिपद जाहीर झाले, काय भावना आहे, तुम्ही जल्लोष करताय? या सगळ्या कार्यकर्त्यांचा विषय आहे। भारतीय जनता पार्टीने तो अण्णावर विश्वास ठेवला, जसे देवेंद्रजी राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा यांनी जो अण्णावर विश्वास ठेवला, त्याचं हे फळ आहे असं आम्हाला वाटतं आणि अण्णा येणाऱ्या काळामध्ये पण प्रचंड काम करून पुण्याचं नाव नक्कीच वाढवतील, हा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे। आपल्यासोबत अजूनही कार्यकर्ते आहेत। दादा, अण्णांना मंत्रिपद जाहीर झाले, काय भावना आहे? अण्णांना मंत्रिपद जाहीर झाले, काय भावना आहे? आनंद आहे कार्यकर्त्यांचं आणि पक्षाचं म्हणजे असं बोलायचे शब्द आठवत नाहीये, आनंद एवढा भरपूर झालेला आहे आम्हाला कार्यकर्त्यांना। काय म्हणतात की अण्णांनी जी मेहनत केली त्याचं हे श्रेय आहे। अण्णांना मंत्रिपद जाहीर झाले, काय भावना आहे? अण्णांना मंत्रिपद जाहीर झाले, एक सामान्य कार्यकर्ता केंद्राचा खासदार होता। आम्हाला आनंदाला परवाच नाही। अण्णा आमचे एक सामान्य कार्यकर्ता बघतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत। अण्णांना थेट सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, खासदार आणि थेट केंद्रात मंत्री त्यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता केंद्रीय मंत्री संपूर्ण प्रवास आम्ही पाहिलेला आहे आणि
पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की पुणेकरांनी योग्य निर्णय घेतला. विकासासाठी मुरलीधर अण्णा यांना या ठिकाणी खासदार केलं आणि आगामी भविष्य काळामध्ये नरेंद्र मोदींनी जो मुरलीधर अण्णांवर विश्वास टाकलेला आहे तो ते नक्की सार्थ करतील आणि या पुण्याचा संपूर्ण चेहरा मोहरा आणि संपूर्ण विकास केल्याशिवाय अण्णा या ठिकाणी राहणार. मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा चालू झालेली आहे. पुणेकरांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे, कारण पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना चक्क मंत्रिपदासाठी फोन येऊन गेल्याची चर्चा जी आहे ती समोर येते आणि त्याचमुळे सध्या पुणेकरांमध्ये खूप आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. सर्वच भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा मग मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते असतील, सगळ्यांमध्येच खूप आनंदाचं वातावरण आहे. आता मी कोथरूड परिसरामध्ये आहे. इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे, त्यांना काय वाटतंय, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी पाहिलं तर बरेच नागरिक दिसत आहेत आपल्याला, त्यांच्याशी सुद्धा बोलूयात. आता काय वाटतं तुम्हाला, कोथरूडचे रहिवासी आहात तुम्ही, कोथरूडकरांच्या इथल्या उमेदवाराला मंत्रिपद मिळालं तर कसं वाटतं? अभिमानास्पद आहे आमच्यासाठी. कोथरूडचा माणूस शेवटी आता दिल्लीत गेलेला आहे आणि प्लस मंत्रिपद पण आहे पहिल्या ह्याच्यामध्ये, चांगली गोष्ट आहे आणि अण्णांना आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. अजून मंत्रिपद कन्फर्म झालं नाहीये, मात्र पुणेकर म्हणून या गोष्टीचा आनंद किती आहे? खूप खूप आनंद आहे. आम्ही लोकल इथलेच आहोत आणि अण्णा पण इथले, काय अडचण नाही. काय वाटतंय काका तुम्हाला, मंत्रिपदासाठी फोन येऊन गेलेला आहे मुरलीधर मोहोळ यांना, मिळावं का मंत्रिपद पुण्याला? मिळायला पाहिजे. आमच्या कोथरूडवाले आहेत, त्यांना मंत्रिपद मिळायलाच पाहिजे आणि त्यांनी काम बी चांगलं केलं. तुम्हाला काय वाटतं, काय भावना आहेत आता? पुणे शहराचा विकास होण्यासाठी जो काही राहिलेला विकास आहे त्याच्यासाठी सातत्याने भारतीय जनता पार्टी आता बरेच वर्ष काम करत आहे. मुरली अण्णांचं काम म्हणजे स्थायी समिती अध्यक्ष आणि त्यानंतर 4 वर्ष महापौर याच्या माध्यमातून त्यांनी बरेच काही विकास कामांमध्ये सहकार्य दिलेलं आहे आणि या पुण्याच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टीचा फार मोठ्या प्रमाणात वाटा आहे आणि जर पुण्याला मंत्रिपद मिळालं तर अतिशय चांगलं होईल आणि पुण्याचा विकास होण्यासाठी त्यासाठी मदत होईल. त्यामुळं आम्ही कायम त्यांच्यासोबतच असू. धन्यवाद. नक्कीच पुणेकरांमध्ये खूप आनंदाचं वातावरण इथं दिसतंय आपल्याला की सगळ्यांनाच असं वाटतंय की मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळावं. या ठिकाणी आपण आता सध्या कोथरूडमध्ये उभे आहोत. कोथरूडच्या आणखीन काही नागरिकांशी सुद्धा बातचीत करणार आहोत. काय वाटतंय, मुरलीधर मोहोळ यांना फोन येऊन गेलाय मंत्रिपदासाठी, याची चर्चा चालू आहे, आनंद वाटतं का एक पुणेकर म्हणून? पुणेकर म्हणून तर आनंद आहेच, पण जे आता मागच्या 5 वर्षाची कामं राहिली होती त्याच्यामुळं अण्णा मंत्री झाल्यामुळं ते बरीचशी कामं पूर्ण होतील आता या काळात पुढच्या 5 वर्षात आणि त्याच्यामुळं अण्णा मंत्री झाल्यामुळं पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात एक चांगलं वातावरण. पुण्याला खरं तर बऱ्याच वर्षात परत एकदा मंत्रिपद मिळालं नव्हतं, आता पुन्हा एकदा मंत्रिपद मिळालं तर पुणेकरांच्या दृष्टिकोनातून ही किती चांगली गोष्ट असेल असं वाटतं? तर जावडेकर साहेब होतेच याच्या आधी मंत्री, त्याच्यानंतर आता अण्णाच असतील 2 नंबरला. जावडेकरांच्या नंतर अण्णांना मंत्रिपद भेटते आणि पुण्याचं जे डेव्हलपमेंट चालू आहे त्या निमित्ताने म्हणजे अण्णांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पुण्याचं डेव्हलपमेंट खूप वाढेल, म्हणजे पुण्याच्या आजूबाजू वाढते पुणे शहर. तर अण्णांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्याचा त्या कामांना मदत मिळेल, गती मिळेल. कोणतं मंत्रिपद मिळावं असं काही इच्छा आहे का पुणेकर म्हणून? नाही, आता ते जे केंद्र ठरवेल त्या पद्धतीने मंत्रिपद मिळेल, असा पण मिळावं ही आमची इच्छा आहे. पुण्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, आता काय वाटतंय, मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळायला हवं का? हवं तर नक्कीच हवं आहे, कारण ते आमच्या अगदी किती वर्षापासून ॲटलिस्ट कोथरूडसाठी तर खूपच चांगलं हे करतायत. ते काय फायदा होईल मंत्रिपद मिळालं? कन्स्ट्रक्शनमध्ये होईल चांगलं, प्लॅनिंग चांगलं होईल, इथलं पाण्याचं महत्त्वाचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काय वाटतंय, मंत्रिपद मिळावं का? हो, मिळालं पाहिजे. आनंद होईल का? हो, आनंद होतो ना. मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा चालू आहे सध्या. मंत्रिपद तर भेटायलाच पाहिजे तसं पाहिलं तर, कारण की त्यांचं महापौर असताना भरपूर असं कोथरूड सोडा इतरही ठिकाणी म्हणजे सगळी काही कामं चांगली चालू आहेत आणि एक सक्षम नेता म्हणून पुण्याला गरज आहे अण्णांची.
आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आता खासदार तर ते होणारच होते. मी त्यांच्या कार्यकर्त्याला पण एक शब्द दिला होता, म्हटलं 100% अण्णा खासदार होणार आहेत आणि ते झालेले आहेत आणि त्याला मंत्रिपद पण भेटावं ही माझी इच्छा आहे. पुणेकर म्हणून आनंद होईल या गोष्टी आनंदाचे त्याशिवाय का त्यांना उमेदवारी मंत्रिपद मिळण्याची आता शक्यता आहे आणि कन्फर्मच झालेलं आहे. थोडक्यात काय वाटतंय पुणेकर म्हणून पुणेकर म्हणून एक वाटतं तर एक अभिमानाची गोष्ट आहे की मुरली अण्णांना मंत्रिपद मिळेल आणि ह्याच्यामध्ये पुणेकरांचा अभिमान तर आहेच आणि पुण्याचे एक डेव्हलपमेंट होईल, म्हणजे अजून विस्तार वाढेल, हळूहळू आधुनिकता येईल. बऱ्याच वर्षांनी पुण्याला मंत्रिपद मिळेल, आनंद किती आहे या गोष्टीचा? आनंद म्हणजे भरपूर आनंद झालाय, खरं सांगायचं तरी इतका आनंद झालाय. खासदार झाले होते, मंत्रिपद मिळते. हो बरोबर आहे. नक्कीच आपण बघतोय की पुणेकरांमध्ये सध्या खूप आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये असेल किंवा मग इतर सगळ्याच परिसरामध्ये कोथरूड हा विशेषतः मुरलीधर मोहोळ यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांना असेल किंवा पुणेकरांच्या सगळ्याच पुणेकरांना आता खूप आनंद होतोय. मुरलीधर मोहोळ हे जवळपास 1.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून आले होते आणि मंत्रिपदासाठी त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे, जवळपास कन्फर्मच झालेलं आहे. त्यामुळे पुण्याला पुन्हा एकदा खूप मोठं मंत्रिपद मिळणार आहे याचा आनंद सध्या पुण्यामध्ये साजरा केला जातोय. राजरत्न जोंधळेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळणार आहे. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आहेत मुरलीधर मोहोळ आणि त्यांना आता मंत्रिपद मिळणार आहे. सकाळीच त्यांना मंत्रिपदासाठीचा फोन येऊन गेला होता आणि त्यानंतर आता त्यांचं मंत्रिपद जे आहे ते कन्फर्म होताना पाहायला मिळत आहे. त्याचाच आनंद सध्या पुण्याचं त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयात बघायला मिळतोय. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत, सगळ्यांचा खूप जल्लोष झालेला आहे. अगदी काही वेळातच कार्यकर्त्यांनी हे कार्यालय पूर्ण सजवलेलं आहे आणि खूप जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बरेच कार्यकर्ते आहेत, आपण सगळ्यांची बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे पाहायला मिळतोय. खरं तर पहिल्या स्टॉप मध्ये मुरलीधर मोहोळ हे खासदार झाले आणि त्यानंतर आता थेट आमदार सुद्धा झालेले आहेत. आपण त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत. त्याला काय वाटतं, किती आनंद आहे? निश्चितच आज सर्व अण्णांचे जवळचे कार्यकर्ते असताना एक अभिमान वाटतो की गेल्या 4-5 महिने आम्ही ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये काम केलं, पक्ष संघटनेने काम केलं आणि या सर्व पक्ष संघटना असेल याला अण्णा निवडून आणते. पहिल्या स्ट्रम मध्ये अण्णांना मंत्रिपद या ठिकाणी मिळालं, हा सन्मान पुण्याचाच नव्हे तर निश्चितच अण्णा महाराष्ट्राचं नाव लवकर दिल्लीत केल्याशिवाय राहणार नाही. आज माझा सुद्धा आनंद गगनात मावत नाही, प्रत्येक कार्यकर्त्याचा आनंद गगनात मावत नाहीये. ही वेळच अशी आहे की मुरलीधर मोहोळांनी बूथ प्रमुख ते मंत्रिपद हा प्रवास थक्क करणारा प्रवास केलाय. कधीही पुण्यासाठी कधीही त्यांनी काही मागितलं नाही, मिळत गेलं, कधी पदाची अपेक्षा ठेवली नाही, काम करत गेले, पक्ष बांधणी करत गेले, त्याचा आज मोदींनी हे फळ दिले. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता आनंदित आहे आणि हा पुण्याचा विकास मुरलीधर मोहोळांतर्फे होणार आहे यात शंका नाही आणि हा जल्लोष असाच सुरू राहणार आहे. असाच आनंद आम्ही उत्साह इथून पुढच्या काळात करणार आहेत आणि पक्षासाठी आणि देशासाठी काम करत राहणार आहोत, त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत. या ठिकाणी पेढे वाटले जातात, काढले जातात, कार्यालयाबरोबर मुरलीधर अण्णांचे कट्टावेट आहेत. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते दिसतात. काय सांगाल, भावना काय आहे? पहिल्या स्टॉप मध्ये मंत्रिपद मिळते. आज गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता, 30 वर्ष सक्रिय भाजपचं काम करणारा कार्यकर्ता पुणे शहराचा मंत्री झालेला आहे. तर सर्वप्रथम नरेंद्र मोदींचे, देवेंद्र फडणवीस चंद्रकांतदादांचे आभार मानतो आम्ही. सर्वांसाठी आज अत्यंत आनंदाचा क्षण आहे. पुण्याच्या ज्या समस्या ज्याला कामगार आहेत ते नरेंद्र मोदींनी हेरून त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे, त्याबद्दल अत्यंत आनंद हा सगळा आनंद या ठिकाणी कार्यकर्त्यांना पाहायला मिळतोय. कार्यकर्त्यांचे घोषणाबाजी चालू आहे.
मंत्रिपदाची शपथ जी आहे ती आज संध्याकाळी 6 वाजताच्या आसपास मंत्रिपदाची शपथ पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत आणि त्यानंतर या सगळ्याच्या मंत्र्यांना आता फोन येऊन गेलेले आहेत मंत्रिपदासाठी. त्या सगळ्यांच्या सुद्धा शपथविधी जो आहे तो आजच पार पडणार असल्याची माहिती सध्या समोर येते. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.